अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांती ज्योतिबा महात्मा फुले, संत कबीर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे बाबा, संत तुकाराम, संत तुकडोजी, जिजाऊ, भीमाई, रमाई, सावित्री, यशोधरा, महामाया, रमाई या सर्वच महापुरुषांना तिलवार अभिवादन. मंडळी, मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ, बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन. आज आपण एका आगळ्या वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत, परंतु त्या अगोदर आपल्या रोजच्या नियमाप्रमाणे आपण समर्पण घेऊया, नंतर आपण विषयाकडे वळूया. सुखो बुद्धान्मुपादो सुखा सदम देशना सुखा संगस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्ध वग्ग 1494. समर्पण संपलेलं आहे. आज आपण भगवान बुद्धाच्या महामानव बुद्धाची महान विद्या विपश्यना, उगम आणि विकास या पुस्तकावर आपण आजपासून व्हिडिओ बनवणार आहे. या पुस्तकाचे संग्राहक लेखक विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका. महामानव बुद्धाची महान विद्या विपश्यना, उगम आणि विकास, विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका. विपश्यना संशोधन, विशोधन, विन्यास धम्मगिरी इगतपुरी या पुस्तकावर आपण आता आजपासून व्हिडिओ बनवणार आहोत. त्या अगोदर आपण या पुस्तकाचं म्हणणं काय आहे, प्रस्तावित आपण याची माहिती आज या व्हिडिओमध्ये बनवून घेणार आहोत. हे पुस्तक विपश्यना आणि तिचा शोध लावणाऱ्या महामानव बुद्धाच्या ऐतिहासिक जीवनाची फक्त रूपरेषा आहे. ग्लोबल विपश्यना पॅगोडा च्या चित्र प्रदर्शनातील आर्ट गॅलरी सुशोभित चित्रे तसेच अधिक स्पष्टीकरणासह छापलेले पुस्तक बुद्ध जीवन चित्रावली
यात याहून अधिक माहिती मिळेल. तरी पण ही रूपरेषा आहे, पण यामुळे विपश्यनेचा व्यावहारिक अभ्यास करण्याची प्रेरणा आवश्यक मिळेल. बुद्धाच्या जीवनकाळात आणखी इतर कोणत्याही महत्त्वपूर्ण घटना घडल्या? किती महत्त्वपूर्ण लोक त्यांना भेटले? किती भिक्षू भिक्षुणी आणि गृहस्थही, स्त्री व पुरुष हो, त्यांनी दिलेल्या विपश्यना विद्येने स्वतःला लाभान्वित होऊन अनेकांच्या कल्याणात सहाय्यक झाले. या सर्वांचे खूप चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण केलेले आहे. त्यांच्या वर्तमान आणि पूर्वजीवन घटनांचे कोणत्याही दूरदर्शनद्वारे पूर्ण चित्रण केले तर 1000हून अधिक मालिका बनू शकतील. महामानव भगवान बुद्धांनी शोधलेली महान विद्या विपश्यना हिच्या उगम आणि विकासाचा संक्षिप्त परिचय करून देणे हा या पुस्तकाचा प्रकाशनाचा उद्देश आहे. बुद्ध आणि बुद्धाच्या शिकवणुकीविषयी आपल्या देशात बरेच गैरसमज पसरले आहेत. अशी मान्यता आहे की ते ईश्वरांचा अवतार असल्या कारणाने त्यांना भगवान म्हणू लागले. परंतु सत्य हे आहे की विपश्यना विद्येचा शोध लावून त्यांनी आपल्या आतील आसक्ती, द्वेष आणि मोहासारख्या विकारांना मुळासकट उपटून काढले. त्यांची मुळे नष्ट केली, त्यांना भग्न केले. आसक्ती, द्वेष आणि मोहासारख्या विकारांना मुळासकट उपटून काढले, त्यांची मुळे नष्ट केली, त्यांना भग्न केले. यापुढे त्यांना भगवान म्हणू लागले. भगवान का म्हणतात याची थोडक्यात माहिती आपण इथे घेतली. आता त्यांना त्यांच्या शिकवणुकीला बौद्ध धर्म म्हणू लागले. भगवान बुद्धाच्या शिकवणुकीला बौद्ध धर्म म्हणू लागले आणि त्यांच्या अन्वयांना बौद्ध वस्तुतः त्यांनी धर्माची शिकवण दिली. लोकांना धम्मिको धम्मी, धम्मो धम्म, धम्मचारी, धम्मविहारी इत्यादी म्हटले आहे. बौद्ध नव्हे, बौद्ध आणि धम्मी, धम्मचारी, धम्मविहारी इत्यादी म्हटले गेले. बौद्ध नव्हे आणि बौद्ध बौद्ध धर्म या शब्दाचा वापर
एका संप्रदायाचे द्योतक आहे. भगवान बुद्धाने कोणताही संप्रदाय स्थापित केला नाही. वस्तुतः ते संप्रदायवादाच्या विरोधी होते. त्यांच्या शिकवणुकीला आणि त्यांच्या अनुयायांना केव्हापासून बौद्ध म्हणू लागले हे आपल्याला माहीत नाही. इसवी सन 8व्या शतकापर्यंतच्या कोणत्याही ग्रंथात बौद्ध शब्द मिळत नाही. पाली भाषेत तर बौद्ध शब्द नाहीच. भगवानांच्या विषयी आणखी अनेक प्रकारचे गैरसमज आहेत. त्यांचे निराकरण आणि सत्याचे प्रकटीकरण होणे आवश्यक आहे. साधकासाठी तर ते आवश्यक आहे. अन्यथा ते गैरसमजातच गुंतून राहतील. वस्तुस्थिती समजणारच नाही. प्रस्तुत पुस्तकाने सर्वच नाही, पण काही गैरसमज तरी आवश्यक दूर होतील. चला आपण समजून घेऊया की सिद्धार्थ गौतमाने असे काय शोधून काढले आहे की ज्यामुळे ते सम्यक संबुद्ध झाले. त्यांनी 8 ध्यानांना तर प्राप्त केलेलेच होते, परंतु त्यामुळे मुक्त अवस्था प्राप्त झाली नाही. 8ही ध्यान तर लोकीय क्षेत्रातील आहेत. देवलोक आणि रूप तसेच अरूप ब्रह्मलोक हे देखील लोकीय क्षेत्रातच आहे. 8 ध्यान करणाऱ्या हे स्पष्ट होते की सारे क्षेत्र अनित्य आहे, नश्वर आहे, भंगूर आहे. कारण इथे प्रत्येक क्षण तर उगाच उदय व्यय होत आहे. म्हणून अवस्थेपर्यंत पोहोचलेला व्यक्ती भवसागरातून मुक्त झाला असे मानता येत नाही. ज्याला या 8 ध्यानाच्या लोकांची जो व्यक्ती कोणी अन्य व्यक्तीच्या आदेशाने आणि उपदेशाने ही विद्या प्राप्त करतो त्याला संबुद्ध म्हणत नाही. संबुद्ध तर तो जो अशा वेळी जन्म घेतो की जेव्हा संपूर्ण विश्वात विपश्यना सर्वथा लुप्त झालेली आहे आणि जो तिला आपल्या प्रयत्नाद्वारे स्वतः शोधून काढतो तोच
संबुद्ध म्हणजे सर्व स्वयंबुद्ध म्हणवले जाते. अनेक कल्पापूर्वी जेव्हा भगवान दीपंकर सम्यक संबुद्ध झाले, तेव्हा सुमेध नावाच्या एका श्रद्धाळू तपस्वी ब्राह्मणाने त्यांना गावाकडे येत असताना पाहिले. रस्त्यात चिखल होता. त्यावर चालून भगवानाचे पाय मलिन होऊ नये म्हणून तो चिखलात पालथा पडून राहिला. यासाठी की भगवानाने त्यांच्या पाठीवर पाय ठेवून चालावे. भगवानांनी त्याला पाहिले आणि त्याची मनोकामना जाणून घेण्याची त्यांना इच्छा झाली. त्यांना दिसले की ही व्यक्ती पारमी संपन्न आहे. जर याला आता उपासना दिली तर हा प्राप्त करेल, कारण ही आठही ध्यानांनी पण संपन्न आहे. परंतु पुन्हा दिसले की ही व्यक्ती सामान्यतः अरहंत बनू इच्छित नाही. हा तर माझ्यासारखा सम्यक संबुद्ध बनू शकतो. ज्याकरिता 10 पारमिता खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण कराव्या लागतात. याकरिता खूप वेळ पण लागतो. या व्यक्तीचा देह संकल्प पाहून त्यांनी जाणले की ही व्यक्ती सम्यक संबुद्ध बनण्याकरिता आवश्यक प्रमाणात 10 पारमिता पूर्ण करेल. तेव्हा त्यांनी असे भाकीत केले की तू अनेक कल्पनानंतर सिद्धार्थ गौतम या नावाने जन्म घेशील आणि तपस्या कोणीही व्यक्ती सम्यक संबुद्ध तेव्हा बनतो जेव्हा संपूर्ण विश्वात कुठेच विपश्यना विद्येचे नामोनिशाण राहत नाही आणि तिचा शोध घेण्याकरिता ही व्यक्ती सम्यक संबुद्ध बनते. एका गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे की ही विद्या प्राप्त झाल्यानंतर तपस्वी सिद्धार्थ गौतम उद्गारले. काय म्हणाले? उभे अननुस्मृतेषु धम्मेषु चक्षु उपाधियान उदपदी पय्यापदी विद्या उपाधी उदपादी
अलोको ती पूर्वी कधीही न ऐकलेले धर्म जागृत झाला इत्यादी त्या काळीही काही लोक शीलपालन करत होते. वेगवेगळ्या अवलंबाने समाधीचा अभ्यास करीत होते, परंतु ती सम्यक समाधी नव्हती. तपस्वी सिद्धार्थ सम्यक समबुद्धीचे अभ्यास केला. सम्यक या अर्थाने की जी समाधी प्रज्ञेकडे घेऊन जाते. प्रज्ञापन श्रुतमयी आणि चिंतनमयी प्रज्ञा नव्हे. तिच्यामुळे फक्त वाणीविलास व बुद्धिविलास होतो. फक्त अशीच प्रज्ञा ऐकून आणि तिचे चिंतन करून कोणी व्यक्ती वास्तविक प्रज्ञा अनुभवित नाही. तो प्रज्ञेत स्थित झाला असे म्हणता येत नाही. अशी व्यक्ती परंतु प्रज्ञस्थित होत नाही. तो भवचक्रातून मुक्त होऊ शकत नाही. अशी व्यक्ती हत्याही करतो आणि खोटे बोलणे, छळकपटही करतो. त्याचा परिणाम म्हणून तो नरकगामी होतो. भवमुक्तीसाठी अनुभवजन्य भावनामयी प्रज्ञेचा अभ्यास करायला हवा. अशी भावनामय प्रज्ञा को जी पुढे पटिवेधन प्रज्ञा बनते, जो विकाराच्या मुळांना वेधून त्यांना मुळासकट काढून टाकते. शील आणि सम्यक समाधी तसेच भावनामय पटिवेधन प्रज्ञेच्या विधान शोधानेच विपश्यनेचा उगम झाला. तिच्या अभ्यासाने तपस्वी सिद्धार्थ भवचक्रातून मुक्त झाला आणि स्वतः तिचा शोध लावल्या कारणाने सम्यक संबुद्ध म्हणवला. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथे थांबूया. उद्या आपण परत बनवू दुसरा व्हिडिओ. तोपर्यंत सर्वांचं मंगल. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होय रे. सर्वांचं मंगल हो. मित्रांनो, गंभीर खंडार यूट्यूब चॅनल या चॅनलवर आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या त्रिरत्नावर आपण समतेच्या विचारावर व्हिडिओ बनवत असतो. आज आपण महामानव बुद्धाची महान विद्या उपासना उगम आणि विकास
असं हे पुस्तक आहे. या पुस्तकावर आपण व्हिडिओ बनवत आहे. तरी सर्वांना नम्र विनंती आहे, गंभीर खंडा यूट्यूब चॅनल, या चॅनलला आपण लाईक आणि सबस्क्राईब करावं. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. जय संविधान.